महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि हा निकाल आतापर्यंतचा ऐतिहासिक निकाल मानला जात आहे. कारण महायुती 225 पार पोहोचली आहे आणि महाविकास आघाडीला अर्धशतकही गाठता आलेले नाही आहे. 288 मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत 132 जागा मिळवल्या, तर शिंदेच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा मिळवल्या. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 16, ठाकरेंची शिवसेना 20 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला फक्त 10 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे. ही 2024ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक न भूतो न भविष्यती होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता, पण तोच अंदाज आता खरा ठरलेला आहे आणि आकडेवारी बघितली तर आकडेवारी सुद्धा आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कारण सगळेच एक्झिट पोल व सर्वे फेल ठरले आणि महायुतीने 230 पर्यंत मजल मारली, तर महाविकास आघाडीचा 46 जागांवर गाशा गुंडाळला गेला. महायुतीच्या या अभूतपूर्व यशाची कारणे काय सांगितली जातात ते बघूया. नंबर 1 म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरल्याचं कळतंय. या योजनेमुळे राज्यातील महिलांना दिवाळीपूर्वी 7,500 रुपये आले आणि त्यामुळे महायुतीवरचा विश्वास त्यांचा दृढ झाला व हीच महिलांची मते खेचण्यात महायुतीला यश आलं. याच योजनेमुळे मुस्लिम समाजातील महिला वर्गही थोड्या काही प्रमाणात महायुतीकडे आकर्षित झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. व त्याचप्रमाणे लाडका भाऊ योजना, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडरची योजना व शेतकऱ्यांना दिवसा वीज व वीजबिल माफी या सर्व योजना ग्राउंडपर्यंत घेऊन जाण्यात महायुतीला यश आलं व याचाच फायदा महायुतीला निकालात दिसला असं म्हटलं जात आहे. नंबर 2चं कारण म्हणजे लोकसभेला विरोधात गेलेला मराठा समाजाचं ध्रुवीकरण करण्यात महायुतीला यश आल्याचं दिसतंय. कारण बऱ्यापैकी मराठा समाज विरोधात गेलेला असताना सुद्धा महायुतीने मराठा प्लस ओबीसी मतांची बेरीज करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही मते आपल्याकडे ओढून घेतल्याचं म्हटलं जात आहे. तिसरं कारण म्हणजे बूथ लेव्हलवरचं मजबूत नियोजन, कार्यकर्त्यांची फौज व राज्याप्रमाणेच केंद्रातील नेते जसे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नरेंद्र मोदी, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी या लोकांच्या सभा झाल्यामुळे त्याचा फायदा महायुतीला झाल्याचं दिसून आलं. ही सर्व कारणे महायुतीला लोकसभेचा पराभव पुसून विधानसभेतील सत्तेजवळ जाण्यासाठी उपयुक्त ठरली. यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा विरोधी पक्षनेता कोणी बसायला तयार नाही, किंबहुना विरोधी पक्षनेता असू शकत नाही, हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडले आहे. कारण की विरोधी पक्षनेता ठरवायचा असल्यास नियमाप्रमाणे एका पक्षाकडे 29 उमेदवार असणे आवश्यक आहे आणि सध्याच्या घडीला महाविकास आघाडीमधून एकाही पक्षाकडे ही आकडेवारी नाही आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना मानल्या जात आहे.